डब्बा भाव्या आतून किचन मधून इथपर्यंत सरकवत आणलाय आणि ती सरळ बोलते त्यामध्ये बिस्किट ठेवलेत ना तिचे, तर ते ना दूध मध्ये टाकून पाहिजे. 23 तारीख आहे, संध्याकाळचे 7:15 होतात आहे. तर आज काय माहिती कसं तिच्या डोक्यात आलं आणि तिने येता येता माझ्यासाठी समोसे घेऊन आली. हा पूजा कसं काय त्याला सांगितलं की गरम, जेव्हा तुम्हाला मी गरम काढून नसतात तेव्हा तुम्ही मला विचारता गरम आहे करून. आज गरम काढले तर तुम्ही घेत नाहीये, मग मी गरम ठेवलं. अरे वा, खूप छान. नाश्ता करणार आहे तेच ब्लॅक टी. नेहमी आपण ब्लॅक टीच प्रिफर करतो. आज दुपारी पूजाचा अजून एक पार्सल आलं. हो, आपल्याला कमेंट पण आल्यात काही आपल्या ताईंच्या की दादा तुम्ही म्हणजे पूजा जे काय पण टॉप्स घेते त्याचे लिंक शेअर करा. काही काही पूजा ऑफलाईन जाऊन घेते आणि काही काही पूजा ऑनलाईन ऑर्डर करते. तर ऑनलाईन पूजा कोणता आहे तुझा, कोणत्या ॲपवरून करते? फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो. हां, पण मोस्टली मिशोवरून करते ना असं मला तरी वाटतंय. असं काय फ्लिपकार्ट वरून पण तेवढंच मागवते. अच्छा, हे थांब ना, नाश्ता केल्यावर उघडणार. हे थांब नाही मला पूजा नाश्ता नाही मला कधीपासून हे जर राहत नाही अजिबात. काही ऑर्डर केलं ना अजिबात राहत नाही. आता हे काय मध्येच पूजा कपडे कमी पडलेले की बुटा पण मी रिटर्न करणार आहे हर्ष. का? एक साईज छोटी मागवते. करा, ऑर्डर करत बसा. वेलकम मूवी कोणी बघितलं असेल तर त्यांना माहिती असेल, परेश रावल त्याच्या वाईफला एकदा इरिटेट होऊन बोलतो, उडाव उडाव मेरा पैसा पुरा, उडाव ब्युटी पार्लर में. तर इथं ब्युटी पार्लर नाही, इथं वेगळंच आहे काहीतरी. कपडे, चप्पल, कपडे 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 बास. त्यापेक्षा होणार आहे ती मोठी नाही. मोबाईल नको इकडे. असं आपण कोणत्याच गोष्टीला अडवत नाही. भाव्याला जे काय खायचं मन करतं ना, तिखट असलेलं थोडंसं अवॉइड करतो, पण ती खाते. जास्त रिॲक्ट नाही करत, पण तरी अवॉइड करतो जास्त तिखट देणं. हे टोस्ट, बटर, बेकरी प्रोडक्ट जेवढे आहेत तेवढे आम्ही हे ना पूजा अलाव करतो. पूजा तर काही अलाव करते, तिला जे खायचे ते खाऊ दे आणि मन शांत होऊ दे. सिनेमॅक्स मध्ये जर कुणी गेलं असेल तर तुम्ही समोसे घेतले तिकडचे, तर जशी टेस्ट लागायची ना तशीच या समोस्यांची टेस्ट असते यांच्या, म्हणून मला यांचा समोसा आवडतो. आपल्या बिल्डिंगच्या खाली समोरच हे जे ब्लू कलरचे चप्पल टाकले तेच आहे ते समोसा वडाचं असं. पुढे हे काय आहे? मिरची. किती आणलं? त्यांनी दिला तेवढ्या आणल्या. मागायचं ना त्याला एक्स्ट्रा. नाश्ता करून येऊ फ्रेंड्स. त्यासोबतच आपण आता बघणार आहे बिग बॉस. कितवा एपिसोड आपण पाठी राहिलो रे? नाही, एपिसोड नाही मागे आता. आम्ही ऍक्च्युअली मध्यंतर एपिसोड म्हणजे बघितलेच नव्हते बिग बॉसचे, म्हणून आम्ही रिसेंटली काही दिवसात जेवढे पण बाकी होते सगळे कव्हर करून टाकलेत. आता आपण लेटेस्ट एपिसोड वरती पोहोचलोय. बघून घेऊ आताचा काय एपिसोड आहे. म्हणजे हा आजचा आहे की कालचा आहे? आजचा. म्हणजे काल काय घडलं त्याच्याबद्दल ना? मग आज काय घडलं त्याच्याबद्दल बघून घेऊ. हे विकी आणि अंकिताचं. पूजा एक मिनिट पॉज कर. काल ऍक्च्युली पूजा मला बोलत होती की जी अंकिताची सिच्युएशन आहे ना बिग बॉस मध्ये तीच हिची आहे. मी म्हटलं तसलं काहीच नाहीये, मी कधी असं करत नाही. अरे या तोंडावर लाईट नाही तर आता बोल. मी काळा नाहीये, मी सावळा आहे. तुझं म्हणणं आहे की जशी सगळं घेऊन डब्बा खोलते आणि त्याच्यामधून जसं येतं तेवढं घेते, जेवढं जमिनीवर पडतं तेवढं पडून जातं. अच्छा ठीक आहे. पूजा मला बोलत होती काल की जशी अंकिताची सिच्युएशन चालू आहे बिग बॉस मध्ये तशीच हिची पण आहे. तू पण मला इम्पॉर्टन्स देत नाहीस. मी स्वतःला पाठी ठेवून नेहमी हिला इम्पॉर्टन्स. अंकिताचं तसंच आहे, तिला इम्पॉर्टन्स भेटत नाही बिकीकडून. तो इम्पॉर्टन्स तो बाकी सर्वांना देतो, पण तोच इम्पॉर्टन्स अंकिताला द्यायचं हे तो करत नाही. त्याच्यामुळे तिला त्या गोष्टीचं हर्ट होतं. यार मी ह्याची वाईफ आहे, त्याने मला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे, बट तो मला न देता इतरांना देतो. हा असं म्हणून त्या गोष्टीसाठी असं. आणि सेम हेच माझ्या अजिबात नाही. मी हिला मी स्वतःच्या गोष्टीला जितकं इम्पॉर्टन्स देत नाही तेवढे हिच्या गोष्टीला देतो बरं का. आणि म्हणजे आमच्या बाबतीत असं काय नाही, पण अंकित असं खरं चालू आहे तसं की दिसून येत आहे ना की तो म्हणणारा किंवा ह्या सगळ्या गोष्टी लोक जेव्हा काही बोलतात तेव्हा त्यांना इम्पॉर्टन्स देतो. जेव्हा ते काही करतात चांगलं तेव्हा त्यांना तो अप्रिशिएट करतो. टिकली कुठून लावली? असं पण झालं की ती रडतीये आणि तो तिच्याकडे लक्ष न देता दुसऱ्याला मनवायला जातो. कोणाला मनाराला? काय वाटतं कोण जिंकणार आहे? अभिषेक. मला पण तर अभिषेकच वाटतो, कारण की त्याचं थोडंसं इमोशनल साईड पण दाखवतात. तो खराब म्हणजे तो अग्रेसिव्ह होता, त्यातून तो हळूहळू आता इम्प्रूव्ह होत गेला असं पण दाखवलं गेलंय. इम्प्रूव्ह नाही पण त्याची इमेज क्लिअर करत गेले बिग बॉस मध्ये. त्याची इमेज पण क्लिअर नाही होत गेला. जो आहे तसाच आहे तो.
मध्येच काय ते. पहिला हिचं असं होतं की मुन्नावर जिंकणार आहे, पण नाही, मला असं वाटत तर नाही तो जिंकेल. मुन्नावर मला कधी फॅन बेसच्या बेसिस वरती नाही, मला कधी वाटलं होतं. थांब बेटा, अजून संपायचा ब्लॉग. मुन्नावर कधी वाटलं होतं जेव्हा आयशा याच्या अगोदर आयशाचा मॅटर समोर आला ना, तसं मला मुन्नावरची इमेज डाऊन आणि मला मुन्नावर अजिबात आवडत नाही. मी बघितलं तो पर्टिक्युलरली एका रिलीजनलाच टार्गेट करून हमेशा जोक उडवत असतो. स्वतःच्या रिलीजन बद्दल काही बोलत नाही तो, बोलले तरी एकदम कमी जोक बोलून टाकतो. बट नाही काय वाटत, म्हणजे नाही, तो एका गोष्टीला पकडून शिडी लावून वरती चढणाऱ्यातला वाटतो. कोणत्या रिलीजनला आपण हेट नाही दाखवता येते, बट त्या माणसाचं जे साधन आहे पुढे जाण्याचं त्याच्याबद्दल बोलतो आपण. पण त्याच्यानंतर अरुण पण छान खेळतो. लोक बोलतात तर की तो झोपून राहिला, हे राहिला, ते राहिला. आता कमवून या तो कधी राहिला, का होता तोपर्यंत जसा बोलायला लागतो तसं समोरच्याला गप बसवून टाकतो. बाकी अजून राहिलाच को. मनारा वाटतंय तुला जिंकणार आहे? नाही, मला आवडत पण नाही. तिचे तोंडाचे एक्सप्रेशन बघून इतके घाण वाटलं. मनाराची बहीण आली होती, ती येऊन कसं बोलते एपिसोड मध्ये की आम्हाला माहितीच नव्हतं, म्हणजे माझ्या आईला किंवा मनाराला माहितीच नव्हतं बिग बॉस काय शो आहे. तिला फक्त वाटलं की सलमान खानच्या गायडन्स सेंटर काहीतरी शिकायला भेटेल. इतकं पण खोटं नाही बोलायचं यार. सलमान खान पण विश्वास असल्यासारखं दाखवतं, जे की त्याला पण माहिती असेल की ती खोटं बोलते. कारण की असं कोणच नाही इंडियामध्ये तरी जे फिल्म इंडस्ट्रीवाले आहेत किंवा जे कुणी असं मॉडेलिंग ह्याच्यामध्ये आहेत गोष्टींमध्ये, की त्यांना माहित नाही बिग बॉस हा शो काय. बिग बॉस शो बघितल्याशिवाय तरी कोणी आतमध्ये जाणार नाही. म्हणजे ती वरतून येऊन सांगते तिची बहीण की आम्हाला तिच्या मम्मीला माहित नाही की तिच्याजवळ फोन नसेल, हे नसेल, ते नसेल, पॉलिटिक्स खेळली जाते, सगळं काय माहितीये. म्हणूनच तिच्या आईने पूर्ण ऑफकोर्स ते ऑपॉर्च्युनिटीला येस बोलली आहे. आता गोष्टी कव्हर करायला जे काय त्यांनी बाहेर स्टेटमेंट दिलेत किंवा जे काय चाललंय त्याला कव्हर करायसाठी इतकं खोटं बोलायचं. विक्की आणि अंकिता जिंकतील की नाही माहित नाही अजिबात. कारण की विक्की कदाचित जिंकू पण शकतो. आजच्या दिवसात एविक्टेड होतोय. हा आता विक्की जाईल. अरे वा, तुला बरं माहिती आहे रे सगळं काय. आता विक्की जाईल. मला हे नव्हतं माहिती. ही म्हणजे पाठी बघून येते वाटतं कुठं तरी, आणि मग मला बोलते की आपण करंट एपिसोड बघू जेवढा राहिला तेवढा. ठीक आहे, मग अंकिता कदाचित जिंकू शकते कारण की ऑलरेडी तिने पवित्र रिश्ता केलाय, तर तिचं आहे एक फॅन बेस. तिने पवित्र रिश्ताच केला असं नाहीये. तिने पवित्र रिश्ता केलाय, सुशांत सिंग बरोबर तिने झलक दिखलाजा केलंय. त्यानंतर तो मणिकर्णिका म्हणून एक मूवी होता आईचा करणारा नावाचा, त्याच्यासोबत तिने को ऍक्टर तिच्यासोबत काम पण केलंय. अजून एक तिने काहीतरी केलंय. अंकिताची जितकी विकीनी इम्पॉर्टन्स नाही दाखवली तेवढी हिने दाखवली इथं बसल्या 2 मिनिटात. आणि मला माहिती नव्हतं की यार, मला तर अंकिता लोखंडे बोललं की एकच पवित्र रिश्ता, आणि छान होते ते एपिसोड. ती मी तेव्हा शाळेत होतो आणि बघून मला पण क्रश आलेला तिच्यावरती यार, की यार तोंड असं वाकडं करून नव्हती बोलत. आता जर आता एकदमच असं हे करून बोलते जास्त एखाद्याचं बोलायचं. तू कसं मी पण कधी आमचं पण भांडण होतं. मी पण पूजाला फाटक्या तोंडाची बोलतो. मी पण बोलते तुला फाटक्या तोंडाची, कारण की लिमिटच नसते काय बोलायची. बोलून टाकते रागाच्या भरात काय. बापरे. ठीक आहे, बिग बॉसची 6वी कंटेस्टंट अजून कोण नसलं झाले सर्वे. ईशा होती ती गेली. ईशा बरं झालं गेली. ईशाचा काहीच गेम नव्हता ना, समजचा गेम होता. एंटरटेन केला त्यांनी, पण पूर्ण त्यांचं बेसिस मला तर वाटतं कुणावरती होता, अभिषेक आणि समर दोघांवरती. आता पूजा आणि मी आम्ही दोघं बॅट लावतोय की कोण जिंकेल. तर काय देणार आहे ते पहिला डिसाईड ते द्यायचं. 500 रुपये. चल 500 रुपये. 500 500 रुपये माझ्याकडे नाही. तू 500 रुपये द्यायचे, मी तुला 100 रुपये देणार. हा ठीक आहे चालेल. बॅट लावते अभिषेक. अरे मी पण अभिषेक वरतीच लावतो यार. नाही मग तू मुनावर वरती नाही. कशाला तसं, मला पाहिजेच नाही तो जिंकला पाहिजे. मला वाटत पण नाही कारण की तो ऑलरेडी एक शो जिंकलाय, तर त्याला मला वाटत पण नाही बिग बॉस जिंकवेल. आहे तो पण एक स्ट्रॉंग कंटेंडर होता एका टाइमापर्यंत, आता पण आहे, बट काय सांगता येत नाही वोटिंगच्या बेसिस वरती झालंच वगैरे. तर ठीक आहे, पूजा अभिषेक बोलते, मी पण अभिषेकच बोलतोय. मग काय कसली पैस. मग आता काय माहिती. आता तुम्हीच सांगा फ्रेंड्स कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कोण जिंकेल. कोण जिंकेल. तुमच्यासोबत आम्ही बेट नाही. कसली बेट. जर अभिषेक नाही आला तर पूजा डान्स करून दाखवेल व्हिडिओ मध्ये. अजिबात नाही. हो अजिबात नाही. हर्ष तू पण लावले, अभिषेक तू डान्स करून दाखव. हर्ष हा चालेल. शॉर्ट मध्ये मी पण पूजा सोबत डान्स करेल जर अभिषेक नाही जिंकला तर. मी एकटा करेल. बरं मी एकटा डान्स करून दाखवेल. 15 सेकंडची असे ना का 20 सेकंडची क्लिप असे ना शॉर्ट्स मध्ये मी डान्स करून दाखवेल. तो तुम्हाला आवडणार नाही अजिबात बघायला, कारण की मला अजिबात डान्स करता येत नाही. बट तरी पूजाला पण मी फोर्स करेल, तिने केला तर गेला.
व्हिडिओ इतका बघितलात फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद. प्रयत्न होता आज तुमच्यासोबत शेअर करण्याचा, आमचे इनपुट्स किंवा आमचे थॉट्स जे काय आता बिग बॉस बघून आम्हाला वाटते, कारण तो सीझन 17वा सीझन चालला ना, 17वा. त्याबद्दल आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला व्हिडिओ आम्ही काय बोललो त्याच्याबद्दल काही वाईट वाटलं 13 मध्ये कोण जिंकलं? सिद्धार्थ शुक्ला. 14 मध्ये रुबीना. 15 मध्ये तेजस्विनी पंडित. 16 मध्ये MC स्टॅन. 17 मध्ये आता कोण जिंकेल काय? आत्ताच्या एपिसोड मध्ये मला तर वाटतं अभिषेक जिंकेल, कारण की आहे जरा, पण जर तो नाही जिंकला, आवडता सीझन असेल तो म्हणजे 13. मी तर बघितलाच नव्हता. मी दुसऱ्या तिसऱ्या सीझन पासून जेव्हापासून तो सीन येऊन गेला होता ना MTV मधला, त्याच्यानंतर पासून मी बघायचं सोडलेलं. पण 13वा सीझन जशी मी थोडे क्लिप बघितले सिद्धार्थ शुक्लाचे, आर्यन त्याच्यासारखा एक पण सीझन नाही. खूप येऊन गेले त्याच्यानंतर, पण त्याच्यानंतर हा 4था आहे, पण त्याच्या लेवलला टच करणार आहे. आज पण मी सीझन 13 जाऊन पुन्हा स्टार्टिंग पासून पूर्ण बघू शकतो. आणि त्यावेळी माहितीये का बिग बॉस च सीझन असतं 3 महिन्याचं ना, एक्सटेंड झालेलं. सिरियसली त्यांचे ना 4.5 महिने झाले होते ऍक्च्युअल मध्ये. 4.5 महिने एक्सटेंड केलं, ते लोक पण खुश झाले होते. आणि आताच असं वाटतंय की बिग बॉस नाही एक्सटेंड करणार, जेवढं बाकी आहे संपत आलं. चांगला होता हा ग्रँड फिनाले डिक्लेअर केलं तर हे कैची लागण्याच्या अगोदर व्हिडिओ आपण करूया पूर्ण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाय. इथे दादा करा. बाय बाय. बाय बाय. बाय कर. बाय बाय. असं कर. तू कर. अगं बरं मिस करतो, ते ब्लँकेट्स नाही देते.